परमार्थ करा पण आधी तुम्ही शुद्ध व्हा आणि मग भगवंत चिंतन करा. काय म्हणतील महाराज? एकदा कीर्तन झालं, कीर्तनामध्ये सांगितलं बाबांनो परमार्थ करा पण आधी तुम्ही स्वच्छ व्हा आणि मग भक्ती करा. कीर्तन संपलं, घरी गेला. सकाळ सकाळ ज्याच्या घरी आमचा मुक्काम तिथं आलं. महाराज आहेत का? घरमालक म्हणला आहेत. बोलवा. आम्हाला वाटलं चहाला बोलवाय आलंय कोणीतरी. म्हणलं उरकार येत आता घासा. बाहेर आलो. म्हणलं जे हरी. म्हणलं जे हरी नाही. मग शाण्यानं तुमची कीर्तन ऐकू नये. म्हणलं झालं काय? रात्री काय सांगितलं? आतून स्वच्छ व्हा. आता मी म्हणलं स्वच्छ व्हा, ह्याला काय निरमा प्यायला सांगितलं होता? नाही निर्मळ जीवन काय करील साबण. तुमचं मन निर्मळ नसेल, तुमचं मन शुद्ध नसेल ना, तर तुम्ही दिवसभर निर्म्यात भिजू घातला आणि साबणानं घासला तरी तुमचा उपयोग त्याच्याही पुढे जाऊन सांगते. तुमचं मन जर शुद्ध नसेल ना, दिवसभर ज्ञानेश्वरी पुढे घेऊन बसलात, रोज हरिपाठ करत असलात, रोज पहाटे काकडा करत असलात आणि रोज मंदिरात दर्शन घेत असलात ना, आणि जर मन तुमचं शुद्ध नसेल, इतरांविषयी कपट तुमच्या मनामध्ये जर असेल की ज्ञानी फक्त मीच आहे, माझ्यापेक्षा ज्ञानी कुणीच नाही, हे जर तुमच्या डोक्यात असेल तर तुमचा उपयोग नाही महाराज. अरे संतांचा अधिकार ऐकायचा आहे तुम्हाला. देहूगावी जगद्गुरु तुकोबाराया राहत असताना, देहूगावी तुकोबाराया राहत असताना गळ्यामध्ये विना हातामध्ये टाळ आणि जगद्गुरु माझे कीर्तनासाठी निघाले, हरी कीर्तनासाठी मंदिराकडे निघाले. गावामध्ये राहणारा एक मंबाजी नावाचा बुवा, या मंबाजीने विचार केला कोण हा तुकाराम महाराज? कीर्तन करतोय, गाथा लिहितोय, कपाळाला गंध, लोक पाया पडायला लागलेत, नादाला लागलाय सगळं गाव. हे बंद झालं पाहिजे. तुकाराम महाराजांचं कीर्तन बंद झालं पाहिजे. राग आला मंबाजीला. ज्या ठिकाणी कीर्तन असायचं ना, त्या मंदिराच्या भोवती काट्याचं कुंपण रचलं, काट्याचं कुंपण रचलं आणि मंबाजी घरी निघून गेला. इकडे कीर्तनाची वेळ झाली, गळ्यामध्ये माळ. माझे जगद्गुरु तुकोबाराया नेहमाप्रमाणे मंदिराकडे कीर्तनासाठी निघाले. सर्व श्रोते मंडळी मंदिराजवळ जमा झाली. मंदिराजवळ येतात बघतो तो काय, अरे 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 कुणी टाकल्या या काट्या? कीर्तनाला येणाऱ्या लोकांच्या पायात काटे रुततील, त्रास होईल. तुकोबाराया थांबले. कुणी येतंय का? कुणी उचलतंय का? वाट बघितली पण कुणी उचलायला खाली नाही. प्रत्येकाला मंबाजीची भीती, नुसता उभा राहिलाय. कीर्तनाची वेळ झाली आणि तुकोबारायांनी विचार केला आजचा नियमभंग होईल, आज तर कीर्तन झालंच पाहिजे. गळ्यातला विना काढला, शेजारच्या माणसाच्या हातात दिला. पडलेल्या काट्या तुकोबारायांनी बाजूला केल्या, रस्ता जाण्याकरिता रिकामा केला आणि तुकोबाराया हरी कीर्तनासाठी मंदिरात गेले. कीर्तन सुरू झालं. ऐन रंगात कीर्तन आलं. हरी नामाचा गजर सुरू झाला. रामकृष्ण हरी जय जय रामकृष्ण हरी. रामकृष्ण हरी जय जय रामकृष्ण हरी. रामकृष्ण हरी जय जय रामकृष्ण हरी. जय जय रामकृष्ण हरी. रामकृष्ण हरी जय रामकृष्ण हरी. रामकृष्ण हरी जय जय रामकृष्ण हरी. हरी रामकृष्ण हरी जय जय रामकृष्ण हरी. रामकृष्ण हरी जय जय रामकृष्ण हरी. हरी रामकृष्ण हरी जय जय रामकृष्ण हरी. हरी रामकृष्ण हरी जय जय रामकृष्ण हरी. हरी हरी जय रामकृष्ण हरी. एका माणसानं मंबाजीच्या घरी जाऊन सांगितलं, मंबाजी बुवा तिकडे कीर्तन सुरू झालं आणि तुम्ही झोपलात. काय? कीर्तन सुरू झालं? होय. अरे पण काट्या टाकल्या होत्या ना, उचलल्या त्या तुकाराम महाराजानं. कीर्तन सुरू केलंय, चला. तळ पायाची आग मस्तकात गेली मंबाजीच्या. तसाच पळत निघाला. जिथे कीर्तन सुरू आहे ना तिथे आला. बाहेर पडलेली एक काठी उचलली, बाहेर पडलेली काट्याची फांदी उचलली आणि तसाच मंदिरात केला आणि आवाज दिला बंद करा रे. कीर्तन बंद झालं. तुकोबारायांनी मंबाजीकडे बघितलं आणि तुकोबाराय विचारतात, मंबाजी बुवा का थांबवलं? असं कीर्तन मध्येच बंद करू नये.
नारदाच्या गादीचा अपमान आहे मंबाजी बुवा. काय अडचण? काट्या कुणी उचलल्या? मी. का? कीर्तनाला येणाऱ्या लोकांच्या पायामध्ये काटे रुततील म्हणून उचलल्या. कीर्तनाला वेळ होत होता, तुम्ही पण आला नव्हतात म्हणून उचलल्या. मला न विचारता काट्या उचलल्याच कशा? राग आला त्या मंबाजीला आणि त्या मंबाजी बुवाने हातातल्या काठीने माझ्या जगद्गुरु तुकोबारा यांना सपासप मारायला सुरुवात केली. कीर्तन ऐकायला आलेली मंडळी सर्वजण बघायला लागली. प्रत्येक जण बघतोय. मंबाजी मारायला लागला. मारता 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 पाठीमध्ये काटे टोचायला लागले. पाठीमध्ये काटे बोचायला लागले. कीर्तनात उभा राहिलेली मंडळी प्रत्येक जण बघतोय, पण कुणाची हिम्मत होईना अडवावं. कुणाची हिम्मत होईना म्हणावं, अरे थांब, किती मारशील? प्रत्येक जण बघतोय. मारता 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 मंबाजी बुवानं आवाज द्यावा, करशील परत कीर्तन? येशील परत मंदिरात? करशील ही लोक परत जमा? या मंदिरात कीर्तन करताना परत दिसला नाही पाहिजे. मारता मारता पाठीतनं रक्त निघायला लागलं. मारता मारता माझ्या जगद्गुरु तुकोबारायांच्या पाठीतून रक्त निघायला लागलं आणि तुकोबाराया वेदनेनं खाली बसले. असह्य व्हायला लागलं. विठ्ठल विठ्ठल नामाचा जप चालू आहे. एका माणसाला बघवलं नाही, तिथं उभा राहिलेल्या एका माणसाला बघवलं नाही. त्याला वाईट वाटलं. हिम्मत तर होत नव्हती अडवायची, पण काहीतरी करावं आणि हा अन्याय थांबवावा. तसाच पळत निघाला. जगद्गुरूंच्या घरी गेला, तुकोबारायांच्या घरी गेला आणि आवाज दिला जिजाबाईंना, अहो तुकोबारायाला मारतोय तो मंबाजी, चला लवकर चला. काय यांना मारतायत? कुणी अडवायला नाही का रे तिथं? कोणी थांबवायला नाही का रे तिथं? सगळे. पण त्या मंबाजी बुवा पुढे कोणाची हिम्मत होत नाहीये. तुम्ही लवकर चला, अहो रक्त निघायला लागलाय पाठीतनं, चला. जिजाबाई तशाच पळत आल्या. तशाच पळत आल्या, कीर्तनाच्या जागेवर आल्या आणि बघतात तू काय, तुकोबारा या वेदनेनं असह्य झाले होते. राग आला आणि जिजाबाईंनी कडाडून आरोळी ठोकली, अरे मंब्या, यांना मारताना तुझे हात कसे तुटले नाही म्हणते मी. यांना बोलताना तुझी जीभ कशी झटली नाही म्हणते मी. इतकं मारतात. अरे मारायची काही पद्धत? कीर्तन स्तर करत होते ना, दुसरं काही करत? उभा राहिलेल्या सर्व लोकांकडे जिजाबाईंनी बघितलं आणि जिजाबाई म्हणतात, रोज कीर्तनाला येताना रे तुम्ही? रोज यांच्या कीर्तनात बसताना रे तुम्ही? रोज टाळ्या वाजवताना रे तुम्ही? अरे रोज माना हलवताना रे यांच्या कीर्तनात? आणि यांना मारताना आज कुणाला अडवावं वाटलं नाही? कुणाला थांबवावं वाटलं नाही? जिजाबाईंनी आवाज दिला, आवले, अगं बास, किती बोलशील भास? अहो पण एवढं? तू चल बरं घरी, भास. तुकोबारायांना घेऊन आमच्या जिजा माता घरी आल्या. अंथरुणावरती झोपवलं. पाठीवरची जखम पुसून काढली. ही जखम पुसताना तोंडातून बडबड मात्र चालूच होती. जखम पुसली आणि पाठीतले काटे काढायला सुरुवात केली. पायातला काटा काढणं वेगळं आणि पाठीतला काटा काढणं वेगळं. काटा काढत असताना तुकोबारायांना सहन होईना आणि तुकोबाराया ओरडायला लागले. हे ओरडणं बघून जिजाबाईंनी आवाज दिला, महाराज, अहो तुम्ही झोपा, मी जरा आलेच. कुठे चाललीस? तुम्ही आराम करा, मी जरा आलेच. सांगशील? जरा बघतेस त्या मंबाजीकडे. तुम्हाला मारायची हिम्मतच कशी झाली म्हणते मी त्याची. तुमच्याकडे परत बघितला नाही पाहिजे त्या मंबाजीने. तुम्ही आराम करा, मी आलेच. आवले, अगं थांब. लोक जनावरासारखी वागायला लागली म्हणून आपण जनावर व्हायचं नसतं ग. माणसं राक्षसासारखी वागायला लागली म्हणून आपणही राक्षस व्हायचं नसतं. आपण फक्त प्रेम द्यायचं,
फक्त प्रेम. अहो पण एवढं? तू जेवण कर आणि झोप बरं. जिजामाता झोपल्या, रात्र ओलांडायला लागली. जिजाबाईंना झोप लागली का डोळा लागला का हे तुकोबारायांनी बघितलं. तुकोबाराय हळूच उठले आणि जावं कुठं. घराचा दरवाजा उघडला, दरवाजाच्या बाहेर आले आणि जावं कुठं. मंबाजी बुवाच्या घरी. मंबाजी घोरत पडला होता. मंबाजीच्या घरी गेले, मंबाजीच्या पलंगावर बसले. त्याचा हात आपल्या हातात घेतला आणि मंबाजीचा हात दाबायला सुरुवात केली. हाताला झालेला स्पर्श दचकून मंबाजी उठला. कोण आहे? बघतोय तर तुकाराम महाराज, ज्याला तुपाने रक्त पडेपर्यंत मारलाय. एवढ्या रात्रीचा माझ्या समोर. घाबरला मंबाजी. तुकाराम महाराज, एवढ्या रात्री इथं काय? काही नाही हो, तुमचे हात दाबून द्यायला आलोय. काय? माझे हात? तुकाराम महाराज, तुमच्या जागी जर दुसरा कोणी असताना तर एवढ्या रात्री येऊन माझ्या डोक्यात दगड घातला असता. पण महाराज, तुम्ही माझे हात दाबून देताय. मला माफ करा, पण मला कारण कळेल. तुम्ही माझे हात का दाबताय? तुकोबाराय म्हणतात, मंबाजी बुवा, कारण काहीच नाही हो. तुम्ही मला मगाशी मारलं. तुम्हाला कुणाला मारायची सवय नाही. गंडा दोरा ताईत मंत्रून देण्याची सवय आहे. या हातांना मारण्याची सवय नाही, पण तुम्ही मला मारलं. मला मारताना तुमचे हात दुखले असतील. मला मारताना तुमच्या हाताला वेदना होत असतील आणि हात दुखत असेल तर रात्रीची झोप लागत नाही. मला वाटलं मंबाजीला झोप लागली नसेल म्हणून तुमचे हात दाबून देण्यासाठी आलोय. हा अधिकार माझ्या जगद्गुरूंचा. आणि म्हणून म्हणावं, तुकाराम तुकाराम नाम घेता कापेयम. महाराज वर्णन करतात, संतांचा अधिकार एवढा आहे. यवना अंगावरी थुंकला, प्रसाद देऊनी मुक्त केला. एकनाथ महाराजांच्या अंगावर पान खाऊन थुंकावं. तुकोबारायांना काट्यांनी मारावं. तुकोबारायांच्या समोर एका गणिकेला पाठवावं. संतांचा अधिकार इतका मोठा आहे. शांती ब्रह्म पदवी मिळावी माझ्या एकनाथ महाराजांना. म्हणून तुकोबाराय वर्णन करतात, अशा संतांचं जर दर्शन मला होत असेल ना, संत दर्शनी आला, संत दर्शनी